येस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की आता सर्व मुलांच्या परीक्षा येत आहेत. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होणं तितकंच गरजेचं आहे आणि मुलांचं अभ्यासात मन लागणं हे त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. इतका लोड आहे अभ्यासाचा, विद्यार्थ्यांना इतकं टेन्शन येत आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण एक ॲस्ट्रॉलॉजीचा एक सुंदरसा उपाय करू शकलो, तोही साधा सरळ सोपा उपाय. कारण तुम्हाला नेहमीच सगळ्यांना माहिती आहे की माझे उपाय हे नेहमी साधे सरळ आणि सोपेच असतात, जे तुम्हाला अगदी सहजासहज करता येतील. तर जर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, त्यांच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हावे, चांगल्या मार्काने त्यांची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आज आपण ऐकूया एक छोटासा उपाय. काय करायचं आहे बघा, तुमच्या घराच्या आसपास जिथे पिंपळाचं झाड आहे, आणि हे पिंपळाचं झाड असं पाहिजे की ज्याची नेहमी पूजा केली जाते, त्याला एक पावित्र्य आहे, असं पिंपळाचं झाड तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असले तर ते शोधून ठेवायचंय. कारण तुम्हाला तुमच्या मुलांना बरोबर घेऊन जायचंय तिथे आणि तुमच्या घरात ना कच्चं दूध हे एका तांब्याच्या कलशामध्ये न्यायचंय आणि ते जाऊन मुलांच्या हातून तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी वाहायचं आहे. ठीक आहे, ते वाहताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री पिंपळेश्वराय नमः. ओम श्री पिंपळेश्वराय नमः हा मंत्र म्हणत म्हणत त्या तुमच्या मुलांनी ते दूध तिथे वाहणं गरजेचं आहे. अच्छा, आता हे दूध वाहताना तुम्हाला डायरेक्ट मुळाशी नाही व्हायचे, तर ते थोडंसं झाडापासून थोडं वरतून व्हायचंय, जेणेकरून ते झाडावरनं उघळत खाली येईल आणि त्याच्या मुळाजवळ जी ओली माती होणार आहे, तर ह्या ओल्या मातीचा जो स्पर्श आहे तो तुमच्या मुलांच्या हाताला करायचा आहे आणि त्याचं तिलक जे आहे ते त्यांच्या कपाळाला लावायचं आहे. ह्याने होणार काय आहे, त्यांच्या पत्रिकेमध्ये जर काही ग्रहदोष असतील, राहू केतूचा काही दुष्परिणाम असेल आणि त्यांच्या अभ्यासामध्ये जर प्रगती होत नसेल, काही अडथळे येत असतील, त्यांनी वाचलेलं लक्षात राहत नसेल, तर ह्याच्यासाठी हा उत्तम उपाय म्हणजे ती पिंपळाच्या झाडाची जी ओली माती आहे तिचा स्पर्श करणं आणि त्याचं तिलक त्यांना कपाळाला लावणं. तर हे करताना ओम श्री पिंपळेश्वर नमः हा जो मंत्र आहे, ओम श्री पिंपळेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला तिथे वारंवार म्हणायचं आहे. आता हे तुम्ही सलग करू शकता, जोपर्यंत तुमची परीक्षा आहे तोपर्यंत तुम्ही सतत हा उपाय करू शकता. कारण ह्या उपायाने तुम्हाला खरोखरच आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होणार आहे. आता ह्याच्याच बरोबर बघूया, ह्याच ओल्या मातीचा स्पर्श पती पत्नी यांच्यामधले समज गैरसमज मतभेद भांडणं दूर होण्यासाठी ह्याच्यासाठी सुद्धा हा एक चांगल्या प्रकारे उपाय आपल्याला लाभू शकतो. काय करायचं आहे, जर एखाद्या पती पत्नीमध्ये सुद्धा गैरसमज होत असतील, मतभेद होत असतील, छोट्या छोट्या कारणांवरनं भांडणं होत असतील, तर तुम्हाला सेम हाच उपाय करायचा आहे. पतीने किंवा पत्नीने दोघांपैकी कोणीही किंवा अन्यथा दोघांनी सुद्धा तिकडे पिंपळाच्या झाडाच्या इथे जायचं आहे. घरातनंच तुम्हाला दूध न्यायचं आहे आणि तेच दूध सेम प्रोसेस जसं झाडावरनं ओघळतं त्या मुळाशी आलं पाहिजे आणि त्या मुळाजवळची ओली माती ही पती पत्नीने आपल्या नाभीला स्पर्श करायची आहे. ठीक आहे, पती पत्नीने आपल्या नाभीजवळ ह्या ओल्या मातीचा स्पर्श करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या कपाळाला सुद्धा ह्याचं तिलक लावायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामुळे होणार काय आहे की पती पत्नीमधले जे काही गैरसमज असतील ते लवकरात लवकर दूर व्हायला सुरुवात होते. हा चमत्कारिक परिणाम तुम्ही लवकरात लवकर पाहू शकाल. कारण हा जो रिझल्ट आहे, म्हणजे हा जो अनुभव आहे, हा अनेक जणांनी करून पाहिलेला आहे. ह्याचा रिझल्ट बऱ्याच जणांना लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. तर हा करून बघायचा आहे. आत्तापर्यंत आपण अनेक उपाय केले असेल आणि त्याचा जर फायदा झाला नसेल, तर एकदा हा उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. तर असेच छान छान व्हिडिओ आपण पुढे सुद्धा पाहणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच.